दरम्यान हिंगोलीमध्ये शिंदे गटाच्या हेमंत पाटलांना स्थानिक भाजपकडून विरोध होतोय। उमेदवार बदलाबाबत हिंगोलीच्या भाजप शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। जागा शिंदे गटाकडे राहणार, उमेदवार बदलू असं आश्वासन फडणवीसांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे। हिंगोलीमध्ये उमेदवार ठरवण्याचा अधिकार हा सेनेचाच असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। निवडून येणारा उमेदवार सुचवण्याचं काम आम्ही करू शकतो असं ते म्हणाले। महायुतीमध्ये हिंगोलीची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे असल्यामुळे त्यांचाच उमेदवार असणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। हिंगोलीमधला उमेदवार बदलण्यावर विचार करू असं फडणवीस म्हणालेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। महायुतीचा धर्म पाळावा, नाराजी निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याच्या फडणवीसांनी सूचनाही दिल्या आहेत। विचार करू म्हणाले। तुम्ही मागणी काय केली काय? आम्हाला जागा वापस द्या म्हणून भारतीय जनता पार्टीला म्हणले का शिवसेनेला? भारतीय जनता पार्टीला उमेदवार विचार करू म्हणले। उमेदवार तर आमचे आहेत ना, 5,000 मागायचे, त्यातल्या कोणाला तरी द्या असं नाही बोलतील ना। तर निर्णय करा, किती वेळ आता निर्णय तर झालेले सगळे। नाही, पण विषय असा आहे की ती जागा तुमच्या माहितीमध्ये शिवसेनेची। हो, मग विचार करू म्हणले, मुख्यमंत्र्यांशी बोलतो म्हणले। तुम्हाला काय अपेक्षा? आता त्यांच्या मनातलं काय सांगता, एवढं नेत्याला आम्ही काय